मृग नक्षत्राचा पाऊस सुरू होताच शेतकऱ्यांनी शेतात विविध बियाण्यांची पेरणी केली, ज्यामध्ये कपाशी, तूर, मका ऐवजी शेतकऱ्यांनी सोयाबीनला अधिक पसंती दाखवली. गेल्या वर्षी सोयाबीनने शेतकऱ्याला चांगली साथ दिली असून यंदाही सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात होईल या आशेवर शेतकरी सोयाबीनच्या विविध कंपन्यांची लागवड करून बसला. ज्या कंपन्यांच्या बियाण्यांनी मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न दिलं होतं, त्याच कंपन्यांच्या बियाण्यांनी यावर्षी शेतकऱ्यांना चांगलाच फटका दिला असल्याचे सर्वत्र चित्र आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी यावर्षी मागच्या वर्षी साथ देणाऱ्या बूस्टर कंपनीचे सोयाबीनचे बियाण्यांची पेरणी केली. त्यावर मुबलक पाऊस आला व मुबलक वातावरण असतानाही बियाणे मात्र उगवलेच नाही. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची अवस्था बघून आमदार बच्चू कडू यांनी संबंधित कंपन्यांवर जोरदार आक्रमकता दाखवली असून शेतकऱ्यांना बियाण्यांच्या रकमेऐवजी पेरणीचा खर्चही सदर कंपन्यांनी द्यावा, अन्यथा आम्ही कंपन्याच बंद करून टाकू, असेही आवाहन आमदार बच्चू कडू यांनी कुरळपूर्णा येथील जनता दरबाराच्या दरम्यान केले. विदर्भ न्यूज सोबत बोलताना बघूया काय म्हणतात ते. सोयाबीनच्या बाबतीत जे काही आता नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्यामध्ये आता आपला समोरचा पैत्र काय राहील? वारंवार हे दरवर्षीचे नाटक आहे आणि कित्येक वर्षापासून साधं बियाणं जर चांगलं भेटत नसेल तर हे त्या देशाचं दुर्दैव आहे. म्हणून आम्ही हा सरळ इशारा दिला का बूस्टर कंपनीवर कारवाई झाली नाही आणि बियाणं सहित जर खर्च भेटला आणि शेतकऱ्याला तर बूस्टर कंपनी पेटवल्याशिवाय राहणार नाही. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.